एक व्हा या निळ्या झेंड्याखाली। आणि मी खास करून आजच्या मी या माध्यमातून युवा बांधवांना माझे सांगल, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, व्यसनाच्या नादी लागू नका, आपलं आयुष्य बर्बाद करून घेऊ नका आणि गुन्हेगारीच्या रस्त्यावर जाऊ नका। बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेला मार्ग सर्वात मोठा आहे तो म्हणजे शिक्षण। शिक्षण या वाघिणीचं दूध आहे, जो कोणी पिला तो घोरल्याशिवाय राहत नाही। आणि हे आता हे समजवाले पैशाला काफी आहे का? पैसे पैसा दिलेले लोक आहे का? अरे समाज निळा फळाक जय भीम करत काय? मी एवढंच आपलं सांगू इच्छितो, आपण एवढ्या मोठ्या संख्येने आला, खूप खूप आपले आभार मानतो, पत्रकार बांधवांचे आभार मानतो, पोलीस प्रशासनाचे बी आभार मानतो, नगरपालिकेचे बी आभार मानतो। आणि हा मोर्चा इथं थांबला असे मी जाहीर करतो। जय भीम, जय संविधान, जय भारत। आता फक्त 2 मिनिटं नाट्यगीत होईल। हमारा नेता कैसा हो, बदलला नाही तर उद्याचा मोर्चा आम्ही तुम्हाला सांगितलं मंत्रालयावर अडकणार आहे। हो, अर्जुन नाना आगे बढ़ो, अर्जुन नाना आगे बढ़ो। हमारा नेता ठीक आहे, कैसा सर्वांनी जसे व्यवस्थित आले, आपलं व्यवस्थित आपल्या गाड्या घोड्या करून सर्वांनी व्यवस्थित थोड्याच वेळात जळगाव मोर्चाला सुरुवात होते। इथं आपण बघत असाल हजारोच्या संख्येने उपस्थित झालेले आहे। थोड्या वेळात भयंकर मोर्चा आम्ही सुरू करत आहोत। आणि जर कधी मोर्चातून बी सुद्धा जर शासनाला जाग आली नाही तर पुढचा मोर्चा हा मंत्रालयावर धडकल्याशिवाय राहणार नाही। आता इथून ईदगाव मैदानापासून त्र्यंबक नाका सिग्नलवरून खाली अण्णाभाऊ साठेंचा पुतळा त्यांना अभिवादन करून खडकाळी सिग्नल नंतर शालीमार चौक इंदिरा गांधीचा पुतळा, त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापाशी स्टेज लावण्यात आलाय, सभा तिथे होणार आहे।